पप्पा करायला बायकोनं मला लावले आता तर काय गॅस पुढं चुली पुढं नाही गॅस पुढं हा. आणि मग मी लय दिवसातनं बायको म्हणले तुमच्या हातचं खायचंय असं करायचं तसं काय मग मी लय दिवसातनं मुंडी आणली बा 5-6 महिन्यात आज जरा म्हणलं 5-6 महिने 1 वर्ष झालं आणून वर्ष झालं आता मला तर काय लय अंदाज येत नाही लय दिवसाचा आहे पण आता टाकतो असं मीठ बीठ जरा मुंडीत थोडस तुमच्या हातचा कालवण कालवून खायचंय म्हणजे ह्यांना चव तोंडाला येईल असं म्हणते ती आम्ही खाऊन हे झाले असं आमच्या हातचं खाऊ नका टाळाला खाल्ल्यावर जरा खोकला जायला खोकला ह्यांचा जाईल मग काय टाकलेला आहे बघा आता आपण लय दिवसात मी पण आता बघा आमची सुगरण कशी स्वयंपाक करायला लागली आमची सुगरण म्हणे मी सुद्धा असलं बरंच केलेलं आहे पहिलं केलंय नव्हतं कामाला पण करायचं असं एक नाद होता मला. घरगुती पार्ट्या होत्या पार्ट्या घरगुती. घरगुती पार्ट्या करायचो नाद होता. पार्ट्या रानातल्या दुसरा हात बरोबर एका हाताने चालू आहे आता बघा मस्तपैकी असं या मुंडीला लावून घेतले हळद मीठ पण आण. आमच्या आईला पण आवडती लय हा ती मुंडी म्हणून माझा रोका वास काढत आलं तुमच्या आईला पण मुंडी आवडते मस्त मग मला पण आवडते मग ह्यांना तर आवडणारच ही काय नाही नाही म्हणत नाहीत या हा, तर म्हणजे आमचं नाव आहे काय हा तुझं नाव आहे तुझं हा एक तर खोकलेला जीव चाललाय माणसाचा आणि हो का? म्हणतात इथं दिसतोय मेंदू मेंदू काढला मेंदू मग तू काढला. मेंदू खा थोडा मला काय सुद्धा नको फक्त आता माझा बापाने केलेलं संध्याकाळी मटण खायचं आता मुली आणली बघा एकच नंबर तर आता रगील झार बोकडाचं मटण मोकळाचं नाही नाही सॉरी का? मुंडी आहे. मुंडी वर अवघड आहे मम्मी बाबा आता मला ही हा, तिकडं फिरवा असं. धुतले. नीट फुल करा हा हम्म. हा मटण भाजायचं. जरा ते तापवा ठेवतो चुलीची सवय लागलेली मला पहिली असं चावडवले बसायचं मग असं आपल्याकडे गावठी पद्धत मस्त मी आता कांदा जरा भाजून घेतो तेल टाकत द्यात 2-4 पळ्या तेल टाकतो अहो फुल करा की जरा गॅस केलाय मंदाचीवर जरा मस्त कार्यक्रम होतं आपल्याकडे कमी तेलाचाच कार्यक्रम असतो पै पप्पा व तिथं हो सांडलं सगळं तोपर्यंत या खायचं या का तर माझ्या कडाईचा पार उदुसा करून ठेवला होता कालवून करू आता आता ह्याचा उदुसा कुकर केला. कुकर माझी कुकर बाई चूल मोडली खटा त्या हांड्यानं ह्याच्या. हा, आचार्याचं काम म्हणजे गॅसाची वाटच लावायची या. खतरनाक आहे आचारी गावठी माणूस आहे अर्धवट पाहिजे हा अर्धवटच केलंय बाई. हा चांगला आहे अर्धवटच आहे त्याची चौदा आधी कांदा टाका कांदाच टाकायचा चालू आहे आता याचा कसा खमंग वास यायला लागला ती पेस्ट नाही आवडत आपल्याला गिरवी हे गिरवी नाही हे कसं असतंय मस्त याचा वास तुमच्या सुटतोय. पद्धतीने राहते का संध्याकाळी कालवून करायचा आता माझीच पद्धत वापरतो व्यवस्थित हो नवऱ्याच्या हातचं आमच्या कालवून खायचं लय भारी लागते एकदम टेस्टी लय हो भारी कालवून हो कसं कांदा टाकायचं काय बाया मम्मी बायकासारखी बसायचं सवय नाही हो. पटकन असं काय ते पाय दुखतात बसून आपलं बसायचं मस्त पैकी गावठी पद्धतीचा वापर म्हणलं गावठी बोकडाचा मुंडी हा मुंडी पकला तलप आली सगळ्यांना हे झाले खोकल्याला म्हणे मासे आणि चिकनचं सूप प्यायचं म्हणजे चांगलं होतंय तसलं काय नाही आता आता ह्याच्या वरच्या वरांचं काय मागायचं ना मला अयो आता हे राहू द्या फुलका राहू दे राहू दे काय होत असंच मस्तपैकी असा लालसर कांदा भाजून घ्यायचा आणि त्यात आलीची पेस्ट टाकायची टाकायची. हा बोकडा टाकायचं मुंडी त्याच्यात मस्त चुली उतरले जबर होतं आता एक दिवशी चुली उतरच करतो ह्यांना पण आता वेळ नाही मला तेवढा पुढच्या महिन्यात आता त्याच्या चुलीवरचं करायला तुम्हाला उजडल की नाही उधडत चुली उतरले भारी एक नंबर कार्यक्रम होतो ही काय करायचं मेंदू तुम्हाला खायला मला करून द्या ना मला आवडतो मेंदू बोकडाचा छान लागतो संध्याकाळी संध्याकाळी बास्की त्याला किती हलवतोय तर आता त्याच्यात आलं आणि लसूण पेस्ट फक्त नुसतं त्याच्यात आलं आणि लसूण पाणी काय नाही टाका त्या पुढं. बाकी आपल्याकडे काय नसतंय तसलं मसाला विसाला काय आपल्याकडे नसतं होय. नसते सुहाना मसाला राहिला की. तसलं काय नाही ते आता परत ती संध्याकाळी भाजी कालवून करताना का नाही ही नुसतं उकडा भाजी करून नाही द्यायचं कालवून दिसतो करताना भाजी कशाला? नुसतं उकडायचंय ना नुसतं आता उकडून ठेवायचं अयो म्हणजे रात्रभर पातीला राहत नाही बघा रात्रीपर्यंत मला वाटतं आता. बस करा, पाणी वाटायचं. काय? भाजले मध्ये टाकून या कच नंबर त्याला ना धरा आणि हलवा आपल्याला पात्याला लागतं हे असलं नाही हलवायचं लय छोट झालं ती बाद झालं तेवढं. काय हलवायचं नाही बसत नाही
बसत या बसतंय फक्त त्यात की जागा कमी पडते थोडी. पातेलं पाहिजे याला. कुकर मध्ये शिस्त हो पडते कुकर मध्ये शिजत ती नळ्या कवा शिजायच्या तेच ते. माणसं बोकडं शिजवते ती आखी. चुलीवर. पलीकडे जरा आणि जा पाठी ठेवा तेव्हा जा मला हे झाकण कुठे घे. आधी पाणी ठेवा थोडंच त्यावर हा अहो भुका लागली ते आम्हाला. मग भूक लागली मी काय करू आता. आता ही तनुजानं शेट्या देऊन उघडून ठेवलंय ते कालवण टाका की. होय त्याच्यामुळे बसली काय इथं माझ्यापाशी करा मग हा आज तुमच्या हातच आम्हाला खायचंय. कशा आहे रगील झार मुंडी नुसती शिवली बघा आहे शिजवली आहे. शिजवली तर ह्यात काढा मिठात चला. मिठाचं आज आम्ही काहीच करणार नाही तुमच्याच हातचं खाणार आहे सगळं आज. मला जो बसवलाय गॅस पुढं आता काय करायचं. हम्म. तर आता कसं मसाला आहे? भाजून घेतो. बे म्हणे करायचंय थांबा अजून तुझी काय गडबड उठली ग. मसाला घेतला बस झाला. रस्सा जरा काढतो यात. असं जरा मिठाचं तुमच्या हातचं खाल्ल्यावर माझा खोकला तर जाईल जरा. जाईल ना. हम्म. इकडे काय केले असलं चांगला आहे का? काय नाही चांगली आहे. तर चला कडे ठेवून घ्या वरी. मला काय ते पाहिजे बसायला सारखं उठ बसू नाही बसा खाली खाली बसा ह्याच्यावर. मला नसते बसायचं तसं. असं जातंय करावं. हा. तिथं किटली आहे बघा माग पलीकडं. हां वता वता तुमच्या ह्यानं हो द्या साडल वता का कडेने किटलीनंच. हां बस 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 झालं लय तेल खायला. बस सकाळी पण माहिती तेल वतलंय ना आम्हाला माहिती तेल वतू नका. तेल कमी असले की ओके असते का. हम्म. तर याचा मसाला काय एवढंच आहे का. नाही इथं त्या कांदा लसूण हे केले ह्याच्यात खोबरं आहे खोबरं आहे. खोबरं आणि ही सुहाना मसाल्याची पुडी. पुडी ओके. जरा टाका मग टाका किती टाका होता त्या पळीनं होता. तेल तापले का बघून घेऊया. तापले काय लागले आता. तापाय लागले म्हणजे दिवस मी इथे बसलो नाही कधी केलं नाही आता लय दिवस झालं सुटले. आता प्रत्येक वेळेस तुम्हालाच लावणार आहे करायला मी आता. टेस्ट आहे हा हे बघा चापणा हात आहे बघा. असतो आपला हलवा त्याला काय जुळत नाही. सवय पहिल्यापासून फक्त जेवणच करते बघा. फक्त उजव्या हाता ना नाहीतर बाकी कामं रपाट सपाट काय सपाट आपण तर नाही बाबा एक खाल्ला होता. खाल्ला होता लय अजून काय मिळणार नाही तसं. लकच पण आम्हाला लगे तुमचा हात तुम्हालाच राहू द्या. प्रसाद लय डेंजर असते. सकाळी देते का सकाळी? होय होय होय. चला सगळा मसाला पूर्ण भाजून द्या आता. म्हणजे मी नाही हे घेणार आहेत भाजून. साधं सोप्या पद्धतीनं माझ्या नवऱ्यानं केली बघा मुंडीचा रस्सा आहे का नाही. आज काय मी म्हणणार नाही ही टाका ती टाका तुमच्याच पद्धतीने आम्हाला खायचंय आता. आता मसाला भाजून न लागता करावा लागतो हो जरा. न लागता मसाला हलवा. मसाला नसतो भाजायला. ही सुहानाची टाका की थोडं वाढवा गॅस अजून लय झाला कधी. हां बस बघून तोंडाला पाणी सुटलं का कुणाच्या. मग सुटलंच आहे. हा नाही सुटायचं. तू खाल्लं होतं का तुमच्या पप्पाच्या हातचं तुझ्या. मग बाजू हो दे फुल करू द्या गे. ओ इतकं हे अयो सगळं सगळंच वतलं. आता मला काय माहित आहे का वाव. तुम्ही केलंय मला माहित आहे का किती केलं ते. आम्ही त्यातलं थोडा ठेवायचं सुद्धा खोबरं. मग कवा टाळून ठेवायचं. बरं जेवलं असू द्या दुसरं काय नाही आपण सकाळी टाकलं ना त्यात. पहिले खोबऱ्यामुळे सुक्का झालेला आहे. असू द्या बाजूच्या भाजते तसंच खोबऱ्यामुळे पहिले जेवढी तरी तरी होता हे बघा. तरी टाकली ना ह्याची मिठाची अशी मिठाची तरी टाकायची जरा मिठाचं काढलंय ना. तेल काढलंय. त्याच्या वाजता म्हणजे मग त्याला पाणी सुटते जरा पाणी सुटतंय आणि मस्त वास पण येतो याचा असा. हा त्यात वाता आता सुहानाची पुडी सगळी मग मला नको कशाला करायला सांगितलं मग. हा मला कशाला करायला आदनं सांगितलं मधनं म्हणलं तुम्हाला सांगावं मग? थोडंसं. मला सांगायचं असलं ना इथनं पुढं करणार नाही. बरं नाही तुमचं करायचं, सांगत हो. नाही सांगत. हा गप बसायचं. ए ग बसा पण सांगू नका अजिबात सुद्धा. तू कर मग. बरं नाही सांगत अजिबात सुद्धा. ते वाता
आता आम्हाला इकडे नाही हा तेच म्हणलं. तुमच्या मनानं करायची भाजी आता ते कालवण करते की आता मी काय हा केलं नाही का मला शिकवायला लागला तो भाजी. हो 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 तुम्हाला शिकवायचं म्हणजे त्या 3 दगडा चुलीवर कसले लावायला पाहिजे करायला हो आपण सगळं गावठी पद्धतीचं पहिलं चुलीवरच. चुलीवरच पार्ट्या असायच्या तर आता अजून काय वाचायला थोडंसा नाकात घालताव का आता का मग वास आला असा मस्त पैकी हा. द्यायचं वरतून मस्त क्वालिटी 1 नंबर नंबर. मी कपड्याचा स्टॉव मारलाय बघा आता कंसावर. लालसर झालं का नाही अजून काय लालसर मसाला झाला बघा आता झालं मस्त पैकी असा आता हे बघा, पाणी सुटलं कोरडं झालं तर आता पाणी सुटलं का नाही ते तेलाचं सुटलं पाणी मिठाचं पाणी सोडलं हा असं तेल जास्त वापरायचं नाही नाही म्हणजे मग तुम्ही तेलात मस्त तळून घेताय आपण तेलात लय तळत नाही. आम्ही पण टाकतच नाही तेल लय आता मसाल्याची पुढे वाटा म्हणते ना मलाच म्हणते ते सांगायचं नाही मला तुझ्या तूच करायचं गॅस आपल्याला फुकट नाही आला हे बस तिखट टाका हो का तिखट येत आहे काढून द्यायचं असते मग तुम्ही काय करताय निमन अर्ध मग काढून कोण द्यायचं तिकडे आचार्याच्या हाताखाली काढून कशाला द्यायचंय हो मग बस का किती टाकलं 1 चमचा टाका थोडस आधीच म्हणता आम्हाला सांगायचं नाही अजिबात काय माझ्या मनानं करणार आहे कशात झालंय आता तर चला बघा मस्त असं असं लिंबू बघ बरं तिथं तर होय बास किंवा काय माझी चूल सकाळी ती कालवून तुम्हाला लावलं ना करायला ती कढई पण राहत नाही चूल पण राहत नाही खटा 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 आणून पार बास करते बास बास चायनीज वाली हा तसं येतं तुम्हाला भाजायला मसाला चायनीज सारखं चला एकच नंबर मसाला भाजलाय बघा तसं आता मसाला बघून तोंडाला पाणी सुटले टाकू आपल्याला खट 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 ऐ एक नंबर झाले की हा चला आता मसाला भाजून घेतला ठेवा याच्यावर काय हा आता हे ठेवा वर वांग्याचा मसाला कसा असतो ना भरल्या वांग्याला असं झालंय बघा काय गावठी ठडका हे ठेवा की वर या करा थोडीशी बारीक उकळी द्यायची आणि मग वाटायचा आणि मसाला त्याच्यामध्ये टाकून तवर पायावर बसू पाय अवघडून गेलं पहिला ठेवलं होता बसायला मला कसा काय ते दिवस बायकांना सवय असते पाठी तर चला बघा मसाला भाजलाय मस्त असा किती छान दिसतंय बघितलं का मसाला भाजण्याची क्वालिटी पाहिजे भाजण्याची चला आता उकळी आली आहे बघा बारीक त्याच्यात टाकून उकळी घ्या आता आलेली आहे माझी करण्याची वेगळी पद्धत आहे ह्यांची करण्याची नाही मसाला मी अशीच भाजती पण जरा एवढंच हे वेगळं बनवतं ते आणि वेगळं बनवून ह्यांची आजची टेस्ट पण भारी आहे आस्ताची टेस्ट असते असते काय न करता सुद्धा बायांना लागतं हे मसाला ती मसाला ही मसाला ही पाहिजे ती पाहिजे आणि चव नाही चव झाली की मला हे आणून दिलं काय म्हणते ते की पडलं तीच कमी पडलं ठेकबर मसाला आणि चव नाही कशाला असं आहे ना आमचं पहिलं कमी मसाला बाया पहिल्या सुगरण होत्या आणि आता कमी मसाला चव जास्त आता मसाला जास्त चव नाही कशाला असा विषय आहे त्याचा ही आता उतरवता का खाली तुम्ही आहे आणि गरम पाणी वाता आता काढून द्या थोडंसं होतोय अजून असं बघा हे स्पेशल डहारा म्हणते तर साईड डहारा एवढंच की सुरू केलं नाही ए तुमच्या कोथिंबीर घे आपली ही केलेली उघडा उतरवा की
स्पेशल डवार म्हणा ज्याला. बघ तरी उतरवा घ्या आता. कशाला खाती आता. ती उतरवा तर कट आला या तसं उकळलंय आता. हा हे लागलंय तोंडाला पाणी सुटायला लगेच. टाका भरपूर भरपूर टाका. त्याच्यावर अशी कोथमीर बारीक टाकायची आहे ना. टाका अजून. जर बायको आहे पण तिच्या मेंदूत नसते काय आणायचं. अहो नाही व गेलाय खोकल्यानं मेंदूत बाबा का पण मी ठेवली ना करून. आहे बाबा कोथमीर ओली घ्या हवी आपण. हा एक नंबर बघा एक नंबर. ह्यानं ताजी कोथमीर असते तर अजून कसला आला असता. काय नाही होत त्याला. माझ्या ध्यानातच नाही मला खोकल्यानं काय सूत्रच नावं. तर चला मस्त असं बघा कालवण झालंय. आता कांदा लिंबू चिरून जेवायला घेऊया आता. घ्यायचंय आता वाढायचंय की मग. हा नळी झाली बघा पहिल्यांदाच. नळी राज बस मामाच्या हातचं तो कधी खाल्लं होतं का कालवण केलेलं? हा नाही म्हणे. कधी खाल्लं होतं? खाल्लं होतं का नव्हतं? तुला पाय न ग पाय दे डोळा दे म्हणजे डोळा जरा तेज होते त्याचं. घ्या बघा का गरम गरम बोकडाच्या मुंडीचा रस्सा. हा हवा चला. चला आता. लिंबू मार के जरा आ गई हमको भी हड्डी हड्डी. आले आमचं ताट. टाकू लगेच. हा लिंबू वगैरे पिळून घ्या. जरा गरम आहे थोडं जरा निवळू द्या आणि लगेच घ्या जेवायला आता. तर एक नंबर बघा असा कालवण झाला आहे. तुम्हीच खावा आता. तुम्हीच खा. हे खाऊन बघ राजा. चल. आम्ही खाणारच आहे. चल, चलो चालू करो. लिंबू पिळके हम्म. ताव हाणायचा असतो चांगला. मग काय. हा कसं झालंय? मी केलेलं आहे पण मी केलेलं मी सांगितलं तर लगे ह्यांना काही विश्वास बसणार नाही. बायकांना बायकांना माहित असतं विश्वास नसतो. त्यामुळे कळलं का आता? त्यांना सांगू द्या कसं झालंय. हो लय भारी झाले. झालंय का चविष्ट. लय भारी झालंय म्हणून मला प्रत्येक वेळेस गुतावते त्यामुळं काय नाही. प्रत्येक वेळेस करायचं नाही आता एकदाच कधी मुंडी केली आहे बघा. हम्म. लय भारी मुंडी झाली आहे बघा. तर आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला मस्त विसरू नका. आणि ती पण नवऱ्याला माझ्या कमेंट करायची. हा कसं झालंय हा? कमेंट करायला अजिबात विसरायचं नसते. कशी झाली ती. कशी झाली हा कशी झाली ती बोकडाची मुंडी. बोकडाची मुंडी. तर चला चला बाय आम्ही पण जेवायला लागलो. तुम्ही पण जेवून घ्या. जेवून घ्या. मस्तपैकी. हा तर चला टाटा बाय बाय. बसा. ऐक गुड नाईट. बाय बाय.